आणि पुण्यात्म्यांनो, कारण की काळ तर शत्रू आहे आपला, आणि तो कोणत्या ना कोणत्या कुठल्या स्वार्थी व्यक्तीला परमात्म्याच्या मुलांचा नाश करण्यासाठी कुठे ना कुठे प्रेरित करत असतो. जर ह्या दासाकडून हे ज्ञान ऐकून आणि हे मंत्र प्राप्त करून, आणि जर कोणी दुष्ट व्यक्ती स्वयंभू संत बनून आणि हाच मंत्र देऊ लागेल कोणत्या क्षेत्रात गुप्त ठिकाणावरून, तर ती अधिकारी नाहीये. अधिकाऱ्याशिवाय ही गोष्ट सफल नाही होणार. जसं एक छोटंसं उदाहरण आहे, काही ड्रायव्हिंग लायसेन्स आहे, चालक प्रमाणपत्र किंवा पासपोर्ट आहे. जर ते नकली बनवलं तर तो बेलाशक तो खुश होईल की माझा पासपोर्ट बनला. जेव्हा त्या पासपोर्टची गरज पडेल एअरपोर्टवर, तर तिथे कळेल त्याला, तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. त्याला शिक्षाही होईल. ज्याचा बनवला आहे आणि ज्याने बनवला आहे ते दोघे दोषी असतील. त्यांचं आयुष्य नासून जाईल. ठीक अशाच प्रकारे जर कोणी बेकार आत्मा हा मंत्र प्राप्त करून आणि स्वतः नाम देऊ लागला असेल, तर त्याच्यापासूनही सावधान तुम्हालाही व्हायचं आहे. आणि त्याच्यात जे अडकले असतील परमात्म्याचे प्रिय भोरे आत्मे, त्यांनाही सतर्क करायचं आहे. पण तुम्ही कोणाशी भांडण नाही करायचं, कारण की आपला मार्ग भांडणाचा नाही आहे. जर असं कोणी करेल तर थोड्या दिवसात फेल होईल. कारण की जसं एक बहरलेला वृक्ष असतो, झाड, आणि त्याच्या खाली किती मोठी रोपं उगवतात, लहान मोठी, थोड्या दिवसात पिवळी पडून आपोआप सुकतात. तर ते असे होतील, थोड्या दिवसात आपोआप कंदम होतील. तरीही तुमचं कर्तव्य आहे की त्यांनाही समजवायचं की अरे भल्या माणसा, काळाचा दूत स्वतःचा नाश करतो आहेस आणि ह्या परमात्म्याच्या मुलांचं आयुष्य बर्बाद करतो आहेस. तुला लाज नाही वाटत? म्हणजे प्रेमाने, जसं दास पण खुलेआम म्हणतोय, TV चॅनेलवर म्हणतोय की हे जीवन नाशक आहेत, हे संत नाही आहेत. यांनी स्वतःच पण बट्ट्याबोळ केला, जेवढेही संत आहेत, आणि आपल्या शिष्यांचं पण जीवन नाश केलं. त्यांना पण प्रार्थना करतो की तुम्ही पण सुधरा आणि ह्या परमेश्वराच्या मुलांना पण फ्री करून टाका, म्हणजे आपलं कल्याण करून घेतील. ऐकणं न ऐकणं ही त्यांची स्वतःची मर्जी आहे, ते त्यांच्या संस्कारावर अवलंबून आहे. परंतु आपलं कर्तव्य आहे हे ज्ञान सांगण्याचं. मग मात्र आम्ही दोषी नाही राहणार. त्या परमात्म्याच्या दरबारात कोणी जाऊन म्हणेल की मला कोणी सांगितलं नाही, तर तिथे काही चालणार नाही त्याचं. मग त्याच वेळी त्याला रोल दाखवली जाईल फिल्म, की बघ ही व्यक्ती तुला काय सल्ला देत होती आणि तू काय बकवास करत होतास. तर मग तुम्ही फ्री व्हाल, निर्दोष व्हाल. ती दोषी असेल आणि त्याला शिक्षा भगवान देतील, आपण नाही देऊ शकत. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950
या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.